पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे विटा गवेलो मूर्तिकार यांना आता 700 ब्रासपर्यंत माती आणि लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सोबतच वीज मंडळामध्ये जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अनेक दिवसापासून कुंभार समाजाची ही मागणी होती की आमचा पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे। आमच्या सरकारने आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कुंभार समाजाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार आपल्याला मध्य प्रदेश सारखी पॉलिसी देईल। काल आम्ही कुंभार समाजाकरता ही पॉलिसी आणलेली आहे आणि आता राज्यातील सर्वच कुंभार समाजांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्याकरता पुढे नेण्याकरता एक मोठी सवलत महसूल खात्याने दिलेली आहे। कुंभार समाजाकरता जिथे जिथे मूर्तीसाठी उपलब्ध असलेली माती आहे, काही ठिकाणी मडके म्हणतात त्या मडक्याकरता ती माती पाहिजे, जशी जशी त्यांना ज्या ज्या ठिकाणून माती पाहिजे त्या सरकारी जमिनीतनं, पाझर तलावातनं, जलसंधारण तलावातनं, मालगुजेरी तलावातनं त्यांना उपयुक्त काय आहे कुंभार समाजाने त्यांची कुठली माती शेवटी सर्वच माती काही कुंभार समाजाला चालत नाही। त्याचा एक स्पेसिफिक मातीची परीक्षण करावं लागतं। मूर्ती बनण्याकरता गणेशजीची मूर्ती आहे, नवरात्राची आई महालक्ष्मीची मूर्ती आहे, दुर्गादेवीची मूर्ती आहे। या सर्व आता पुढच्या काळामध्ये मोठा फायदा या महाराष्ट्रामध्ये सर्व मूर्तिकारांना, सर्व कुंभार समाजाच्या गावागावाच्या लोकांना होणार आहे। रेडी रेकनर जे सेंटर पॉइंटला रेट लागतात ते इतर सर्व भागाला रेट लागतात। जी उंच इमारत असेल, जी महाग इमारत असेल त्याचे रेट सर्व भागामध्ये लागतात। आज परिस्थिती अशी आहे। राज्य सरकारने CTS वाईज, प्रॉपर्टी वाईज मॅक्रो झोनिंग करून आता बिल्डिंगचा रेट वेगळा असेल, उंच इमारतचा रेट वेगळा असेल आणि गरीब माणसाच्या घराचा रेडी रेकनर वेगळा असेल। म्हणजे एक मोठा दिलासा राज्य सरकारने रेडी रेकनर मध्ये दिलेला आहे। एक आधुनिकीकरण स्वीकारले गेलं आहे। MRC ॲक्टच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरांची मोजणी करणार आहोत। प्रत्येकाचं CTS कार्डच्या माध्यमातून वेगवेगळा त्या ठिकाणी मायक्रो झोन तयार करून वेगवेगळा रेडी रेकनर असणार आहे। त्यामुळं गरीब माणसाची, मध्यमवर्गीय व्यक्तीची आणि थोडा त्या ठिकाणी याची गळपेची थांबणार आहे। जो अवाढव्य रेडी रेकनर रेट होता तो कमी होणार। खरं तर मी तिथे पालकमंत्री आहे। हर्षवर्धन सपकाळांनी एक फोन दाखवा, त्यांचा मोबाईलचा जरा डेटा काढून घ्या। कशाला करू आम्ही, काय गरज आहे? तिथे आमचं बहुमतच आहे। गरज का पडतं आम्हाला असं करायची? जेव्हा निवडणुकीमध्ये आपले लोक सांभाळता येत नाही, जेव्हा आपला या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे, तेव्हा असे वक्तव्य करतात। आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका, आधीच आवाहन केलं होतं की बाबा ही निवडणूक तुमच्या बाजूने नाही आहे, ही निवडणूक महायुतीच्या बाजूने आहे। सरसकट त्या ठिकाणी निवडणुकीचं सोंग केलं नसतं, चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती, यवतमाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती। ऑलरेडी शेवटी मताचं महत्व आहे। त्यामुळं आताही अमरावतीमध्ये काही बिघडलं नाही। त्यांचा माणूस गेला कुठे तर फिरायला किंवा ऍडमिट झाला तर त्यांनी या ठिकाणी समर्थन जाहीर करून टाका। नागपूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकाला कळताय ते बुद्धिमान आहेत। काय फायदा मतदान करून, काय होणार आहे? काय फायदा आहे गाड्या घोड्यांवर संमेलन घेऊन? निवडणूक पराजय ठरलेला आहे आणि किती मतांनी पराजय होणार आहे? भाजपा महायुती 600 मताच्या वर आहे। 200 सव्वा 200 वर काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी पूर्ण एक बाजूने नाही आहे, त्यांच्यामध्ये फटाफूट आहे। त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक अनपोजदायक होती। जिद्द केली त्यांनी, आता जिद्द जे होईल ते होईल।